लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीचा भव्य मेळावा, अनेक महिलांचा पक्षप्रवेश, उर्मिला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा सन्मान व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात। बातमी नाशिक येथून। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षा सौ उर्मिलाताई गायकवाड यांच्या वतीने भव्य महिला मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम त्र्यंबक रोड, सातपूर येथील पपया नर्सरीजवळ असलेल्या सौभाग्य लॉन्स येथे उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून सौ अंजलीताई आंबेडकर उपस्थित होत्या। त्यांच्या उपस्थितीत अनेक महिलांनी वंचित बहुजन महिला आघाडीत प्रवेश करून सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा वंचित बहुजन महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सदस्य दिशाताई शेख, नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन दादा, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड, सरचिटणीस शरद भोगे, शहराध्यक्ष चावदास भालेराव, पंडित निटावटे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब शिंदे, प्रतिभा पान पाटील, सीमा गायकवाड, मोनिका जाधव, सुरेखा बर्वे, अनिता कांबळे, सुरेखा लोखंडे, वंदना भुट्टारे यांच्यासह वंचित बहुजन महिला आघाडी नाशिक जिल्ह्याच्या महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना, भारतीय महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि जे स्वतःला महिला समजतात त्या सगळ्या व्यक्तींना पण जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला। इथे खूप साऱ्या नाशिक जिल्ह्यातील महिलांनी पक्षप्रवेश केला। तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आलेल्या महिलांनी आज अंजलीताईंशी आणि पक्षाच्या एकंदर पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला। आज या कार्यक्रमातून वंचित बहुजन आघाडीची स्त्रीविषयक ध्येय धोरणे आणि भूमिका स्पष्ट करण्यात आली आणि एका काळामध्ये महिलांच्या सक्षमीकरण, राजकीय सहभागासाठी वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने काम करेल याबद्दल चर्चा झाली। धन्यवाद। विचारा काय विचारा काय सांगायला जो मेळावा झाला तर त्याला काही पक्षप्रवेश पण झाले हो आणि महिलांना पण ताईंकडनं खूप काही प्रेरणादायी असं संभाषण करण्यात आलं। सर्वप्रथम सर्व महिलांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। आणि आज नाशिकमध्ये जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अंजलीताई आंबेडकरांची लाभलेली होती। या कार्यक्रमाला अनेक जाती धर्मातल्या महिलांनी आज पक्षप्रवेश केला आणि त्यांना या वंचित बहुजन आघाडीवरती विश्वास आहे का समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे का तो इथल्या वंचित शोषितांसाठी लढत असतो। आणि म्हणून इथल्या अनेक जे कंजार समाजाच्या महिला आहे, मुस्लिम समाजाच्या महिला आहे, काही मातंग समाजाच्या महिला आहे, अनेक जाती धर्मातल्या महिलांनी आज इथं पक्षप्रवेश केला। त्यांचंही आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करतो आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण जिल्ह्याभरात, महाराष्ट्रभरामध्ये वाढवावा आणि इथल्या वंचित शोषितांना न्याय मिळवून द्यावा, हीच अपेक्षा आम्ही या आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करत आहोत। मेळावा कसा पाहिजे? मेळावा अतिशय उत्साहीमध्ये पार पडला, कारण आज अंजलीताई आंबेडकर आम्हाला लाभल्या होत्या, त्यामुळे अतिशय उत्साहीमध्ये आज नाशिक जिल्ह्याची तळागाळातली महिला, आज आमची महिला आघाडीने जो श्रम घेतला त्याचं फळ आम्हाला आज इथं पाहायला मिळालं। महिला दिनाची औचित्य साधून आपण महिला मेळाव्याला उपस्थित झालेला आहात, काय सांगाल याच्यावर? जाती व्यवस्थेमुळे होणारे स्त्रियांचं शोषण आणि दलित स्त्रियांच्या प्रश्नाचं वेगळेपण हे अधोरेखित करण्यासाठी 1998 पासून आम्ही भारतीय स्त्री मुक्ती दिन, मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करतो। तरीसुद्धा जगभरातल्या कामगार स्त्रियांनी स्वतःच्या हक्कांसाठी जो लढा दिला त्याचं महत्त्व आमच्या लेखी कमी नाही आहे। आज
उद्या 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जो नाशिकच्या महिला आघाडीने मेळावा घेतला होता त्याच्यामध्ये प्रचंड संख्येने स्त्रिया उपस्थित होत्या आणि दलित स्त्रिया, वंचित स्त्रिया आणि कामगार स्त्रियांच्या प्रश्नावरती लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कायम कटिबद्ध राहील. उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.